एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस तपासात मोठे खुलासे झालेत। गेल्याच आठवड्यात पनवेल दंडाधिकारी न्यायालयात 350 पानी आरोपपत्र सादर करण्यात आलंय। सलमान खानचा पाकिस्तानातून मागवलेल्या शस्त्रांच्या द्वारे हत्या करण्याची यावेळेस बिश्नोई गँगची तयारी होती। त्यासाठी 25 लाखांची सुपारी देखील देण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। ज्या आरोपींनी गोळीबार केला त्यांना 25 लाखांची सुपारी बिश्नोई गँगकडून देण्यात आली आहे, अशी माहिती तपासात उघड झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। महेश, आपण पाहतोय सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला होता, याच गोळीबार प्रकरणात तपासामध्ये अनेक मोठे खुलासे झालेत। नेमके खुलासे काय काय झालेत? सलमान खानच्या घरावर जो गोळीबार झाला होता त्या संदर्भात मुंबई पोलिसांनी याची गुन्हा दाखल केलेला होता। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून या संदर्भात तपास केला जात असताना त्यांना आढळून आलं की सलमान खानच्या पनवेल स्थित फार्म हाऊसची रेकी करण्यात आलेली होती। या संदर्भात त्यांनी 5 आरोपींना अटक केलेली होती। या 5 आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली आहे, म्हणजेच आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे आणि आरोपपत्रामध्ये काही गोष्टी पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आलेल्या आहेत। मुळात 50 ते 60 जणांची टोळी जी होती ती सलमान खानच्या मुंबई, गोरेगाव फिल्म सिटी आणि पनवेल मधील फार्म हाऊसवर लक्ष ठेवून होती। त्या ठिकाणची रेकी करत होते। सलमान खान किती वाजता कुठे काय करतो, किती वाजता जातो, या सगळ्यांची माहिती या टोळीने जमा केलेली होती। ज्या 5 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्याकडून काही शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत। या आरोपींनी पाकिस्तानकडून AK-47, AK-92 आणि M16 अशी अत्याधुनिक शस्त्र खरेदी करण्याची तयारी सुरू केलेली होती आणि ती तुर्कीच्या मार्गातून ती पंजाबमध्ये आणण्यात येणार होती आणि त्यानंतर ती आरोपींना मिळणार असल्याचे या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या दरम्यान हा कट रचण्यात आलेला होता आणि 60 ते 70 जणांनी या सलमान खानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलेलं होतं। एकंदरीत यात एक गोष्ट अशी नमूद करण्यासारखी आहे की सलमान खानला मारण्यासाठी 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा वापर केला जाणार होता आणि तशा प्रकारची जबाबदारी या 18 वर्षापेक्षा म्हणजेच अल्पवयीन मुलांवर ती जबाबदारी देण्यात आल्याचंही पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे। हा सर्व जो काही कट आहे तो विदेशात लपलेला अंडरवर्ल्ड गँगस्टर गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई जो भारतात आता सध्या पोलिसांच्या अटकेत आहे, या दोघांनी रचलेला होता आणि या दोघांच्या आदेशाची वाट फक्त ही जी टोळी होती ती पाहत होती आणि आदेश मिळाल्यानंतर हे सर्व जण सलमान खानवर हल्ला करून त्याची हत्या करणार होते। हे ज्यावेळेस हा कट रचण्यात आला होता तेव्हा हे सर्व जे शूटर आहेत ते पुणे, रायगड, नवी मुंबई आणि ठाणे आणि गुजरात सारख्या परिसरात लपून बसलेले होते। अगदीच महेश, त्यामुळे आता पुढील तपासात नेमके काय खुलासे होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।